उन्हाळा असो व हिवाळा, गरमागरम दह्याची कढी म्हणजे मनाला आणि पोटाला मिळणारा एक वेगळाच आनंद। आज आपण महाराष्ट्रीयन कढी बनवतोय, तर ही कढी बनवत असताना बऱ्याच वेळेस कढी फुटते, मिळून येत नाही। तर असं होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत। तर आजचा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। सगळ्यात आधी आपण कढीसाठी हिरवी मिरची अद्रकचं वाटण करून घेणार आहोत। तर त्यासाठी मिरच्या घेतल्या आहेत 3, एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचे तुकडे घेतलेत। सोबत थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे, मस्त टेस्ट येते कोथिंबीरची कढीला। आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे, हे बघा अशा पद्धतीने। आता नेक्स्ट कढीसाठी थोडंसं घट्ट आणि थोडंसं आंबूस असं दही घ्यायचं। तर इथे मी हे 1.5 वाटी दही घेतलं आहे कढीसाठी आणि यात आपण 3 टेबलस्पून बेसन म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालणार आहोत। आता यामध्ये गुठळ्या राहू नयेत म्हणून रईने हे व्यवस्थित फेटून घ्यायचे, म्हणजे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून बेसनाच्या गुठळ्या राहणार नाहीत। यात आपल्याला एक 2 ग्लास पाणी ॲड करून घ्यायचे आणि पुन्हा रईने हे फेटून घ्यायचे सगळं। एक 2 ते 3 मिनिट हे असंच आपल्याला करत राहायचं, म्हणजे सगळं मिश्रण यात एकजीव होतं। तर दही आणि बेसन व्यवस्थित इथे एकजीव झालेलं आहे। आता कढीला फोडणी देऊन घेऊ। त्यासाठी कढईत तेल घ्यायचं आहे, साधारण 1.5 टेबलस्पून। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, मोहरी इथे छान तडतडू द्यायची आहे। मग जिरं घालायचं आहे अर्धा चमचा। जिरंही व्यवस्थित फ्राय झाल्यावर जे आपण मिरचीचं वाटण केलं होतं ते इथे या फोडणीत ॲड करून तेलात परतवून घ्यायचं आहे। मी इथे कढीला तेलाची फोडणी दिली आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुपातही कढी बनवू शकता। आता आपल्याला कढीमध्ये आवर्जून घालायचा जो पदार्थ आहे तो म्हणजे कढीपत्ता, कारण कढीपत्त्यामुळे खूप छान टेस्ट येते कढीला। कढीपत्ता छान परतवल्यानंतर हळद घालायची आपल्याला, एक पाव चमचा। हळद मिक्स करून झाल्यावर यामध्ये कढीचं मिश्रण घालायचं आहे, पण इथे गॅस फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे। कढीसाठीचं मिश्रण या फोडणीत टाकल्यानंतर भांड्यात थोडंसं आणखी पाणी घालून यात आपल्याला हे ॲड करून घ्यायचं आहे। म्हणजे इथे मी जवळपास 2 ते 2.5 ग्लास पाणी मी कढीसाठी घेतलेलं आहे। तसं पाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार, म्हणजे कढी तुम्हाला घट्ट पातळ कशी आवडते त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता इकडे कढी उकळते तोपर्यंत कंटिन्यू आपल्याला इथे हलवत राहायचं आहे कढीला, म्हणजे कढी आपली फुटत नाही। आता मीठ टाकून घेऊ चवीनुसार। एक 6 ते 7 मिनिट आपल्याला कढी इथे कमी गॅसवर व्यवस्थित उकळून घ्यायची आहे, कारण कढी जितकी जास्त उकळू दिली ना तितकी ती चवीला छान लागते। आता शेवटी कोथिंबीर घालूयात। तसं आपण वाटण बनवताना सुद्धा कोथिंबीर घातली होती। मस्त रंग आलेला आहे आपल्या कढीला। आता ही मस्त गरमागरम महाराष्ट्रीयन कढी तुम्ही नुसती पिऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, किंवा छान मसाला खिचडीसोबत सुद्धा तुम्ही ही कढी एन्जॉय करू शकता। तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स वापरून ताकाची किंवा दह्याची कढी इथे बनवून तयार आहे। तर कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी हे कमेंट करायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।